हे बघ विशाल, मी खरंच तिच्याशी लग्न करणार आणि मी काही आग्रह मिळाल्यानंतर तिला वाऱ्यावर सोडू नाही देणार आहे. तिला सगळं स्पष्ट सांगायला मला आवडेल, पण तिला पण कळलं पाहिजे की यात सगळ्यांचा फायदा आहे. तिने अजून जुन्या गोष्टीच धरून ठेवलेल्या आहेत तर कसं होणार? आणि तुला वाटतंय तसं मी कोणाला फसवत वगैरे नाही. हा, फक्त ही एक गोष्ट मला तिला सांगता येत नाही एवढं. पण तरीही तू खोटं बोलूनच आरोहीशी लग्न करतोयस तन्मय. त्याशिवाय माझ्या शब्दाला वजन येणार नाही. म्हणजे तू जे काय करतोस ते फक्त प्रॉपर्टीसाठी? आरोही बद्दल तुला काहीच वाटत नाही? नाही विशाल, तसं अजिबात नाही. ती चांगली मुलगी आहे आणि मला खरंच आवडते. हे बघ, मी लग्नानंतर तिला खरंच सुखात ठेवेन. हा, पण आत्ता जर तिच्या समोर आग्रह विकण्याबद्दल बोललो तर ती लग्नाला नकार देईल. विशाल, एकदा का आमचं लग्न झालं त्यानंतर मी आग्रहाची जागा कंपनीला हँड ओव्हर करेन, माझं प्रमोशन होईल, मी US ला निघून जाईन, त्यानंतर डॉलरमध्ये कमवेन, लाईफ एकदम कम्फर्टेबल असेल. आणि ते कुणासाठी? तिच्यासाठीच ना. हे बघ, एक नक्की आहे की मला कोणाला फसवायचं नाही. आणि या एका डील नंतर जर सगळ्यांचं भलं होत असेल तर काय वाईट? काय की तुझ्या इतका प्रॅक्टिकल विचार मला करता येत नाही. मला असं वाटतंय की हा आयुष्याशी खेळ आहे, तुझ्याही आणि दुसऱ्यांच्याही. नाही, मला नाही असं वाटत. विशाल, काही दिवसांचा प्रश्न आहे. मी तिला सगळं खरं खरं सांगणार आहे. मला हे सगळं कळायला जड जात आहे, कारण मी नाकासमोर चालणारा माणूस. मी तसाच आहे. हा, फक्त माझं नाक जरा वाकडं आहे, त्याला मी काय करणार? हा, आता आणि नशिबानं कायमच माझ्या जवळच्या माणसांच्या बाबतीत गोची करून ठेवली. आता बघ ना, माझा बाप गेला सोडून. लहानपणापासून खूप ओढाताण बघितले मी, त्यामुळे असेल. पण एक नक्की आहे की मला माझं आणि माझ्या कुटुंबाचं भविष्य सिक्युअर करायचंय, काहीही झालं तर. आणि थोडक्यात काय तर मी माझ्या बापामुळे असं आहे. बरं ऐक, मी बॉसचा निरोप घेऊन आलोय. त्यांचं असं म्हणणं आहे की कंपनीने तन्मयला 19 लाखाचा चेक दिला, वर फ्लॅटही दिला, आणि रिझल्ट काय तर काहीच नाही. तुला फ्लॅट रिकामा करावा लागणार, नाहीतर तुला मदत केल्यामुळे मला नोकरीवरून काढतील. डोंट वरी तन्मय, मी तुला मदत करत राहणारच, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. तन्मय, कॉफी. अरे तुझा फोन वाजतोय, लक्ष कुठे आहे तुझं? तिथे असायला हवं तिथेच आहे. म्हणजे ही वेळ मुलींशी बोलायची नाही. तुला फोन वाजतो म्हणून त्रास होतोय का? घे, फोन पण बंद आणि विषय पण बंद. ओके?
काय चाललेलं असतं ना मला खरंच कळत नाही. हे असं कॉफी पिऊन जागरण करणं बंद कर. वेळच्या वेळी झोपत जा, कळलं ना? गुड नाईट. गुड नाईट. The number you are trying to call is currently switched off. या आता आरती हो, सावकाश हा. मी हे जरा टाकून येते हा. हळूहळू हळू हळू हळू. काही गडबड नाही पाहिजे आता. काय हे नाम्या हे घे. वा 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 वा, लक्ष्मीचा गृहप्रवेश झाला. तू नव्हतीस ना तेव्हा घर कसं रिकामं रिकामं वाटत होतं. हा हो ना, आता सगळं घर कसं भरल्यासारखं वाटतंय. अरे म्हणजे काय, आरुताई आग्रहाची जान आहे जान. ती आल्यानंतर कसं ना एकदम ब्राईट झालंय आग्रह. एकदम करेक्ट. येस. आल्यानंतर परत ती वॉइस करावीशी वाटते. करेक्ट. ए आनंदा, बिल देख ना. ये हॉस्पिटल वाले कुछ भी बिल लगाते किधर भी काटते हैं, समझा. काय ग, काय झालं? कुठे काय काय नाही. नाही म्हणजे काहीतरी झालंय, नाही तर तू अशी बेचैन नाही ना होणार. नाही नाही काहीच नाही. अच्छा, ऍक्च्युली तू ज्याला शोधतेस ना तो अजून आग्र्यावर नाही आलाय म्हणून तू बेचैन आहेस ना. ते जाऊ दे आता. हा तिला त्रास होईल. तिला आतमध्ये घेऊ. चला आराम करा. हा तशी बरी आहे मी. ए अगं असं काही बोलू नकोस. ती तुला अजून हैराण करेल. आलेच. चल. हो, आराम नाही नाही करा, मी आराम. जाते. परत काका, काय. आता तिच्या समोर ते बिल आणि बिल बोलायची काय गरज. अरे मगर वो तेरे को मालूम नहीं है वो हॉस्पिटल वाला. काय बोलणार आता अरे याला? अरे इसको यार समझ पैसे में आपण मैं क्या बघून करेगा घेऊ ना वो? नंतर. काय का कमी बघेगा. काय म्हणताय आता? अरे मगर बघेगा कभी है पैसे का. ताई, काय तू इथे का थांबलीयस? फसवलंस ना मला. काय तन्मय आग्रहावर आला नाही असं म्हणालीस ना. आणि हा काय काय कुठे कोण? अगं तन्मय आला होता आता इथे. ताई, तुला तर त्याचे भास पण व्हायला लागले. नाही खरंच आला. मी बरी आहेस ना? का परत जायचंय डॉक्टर कडे? हा पण या वेळेला जरा स्पेशल डॉक्टर शोधायला लागेल. डॉक्टर तन्मय. काय चाललंय काय? तुला सांगितलं होतं ना तिला आराम करू दे म्हणून. तरी पण आलीच इकडे तिला तकलीफ द्यायला. मी काही नाही केलं. काय नाही केलं काय नाही केलं. मग ती कशी उभी आहे इथे अशी. जा चल आराम कर चल. आणि तुझा मोबाईल दे. मोबाईल मोबाईल कशाला. नाही मोबाईल दे मला. नाही तर काय ते आता ऑर्डर आली ना की लगेच हॅलो 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 करत बसेल. ते जमणार नाही. आज ऑर्डर आली तरी मी घेणार ऑर्डर आनंदानी. काळजी करण्याचं काम नाही. ते मोबाईल दे. नाही खरंच नको. राहू दे माझ्याकडे. मोबाईल दे पहिल्यांदा. आनंदा. हा नंदा काय नाही. लक्ष ठेव हिच्याकडे. हे करत बसायचं नाही. चला. बरं झोप आता, कळलं ना? नाही तर मला शिव्या पडतात ग. हा आराम कर, मी आलेच.
काय झालंय तन्मयला? कॉल का उचलत नाहीये माझा? रागावलाय का? नाही, कामात असेल कदाचित. पण एक कॉल करायचा ना. मला त्याला फोन करायचा आणि आनंद फोनच देत नाहीये मला. काय करू? मला त्याची आठवण येते, तशीच त्याला पण माझी आठवण येत असेल का? काहीच कळत नाहीये. तन्मयचा फोन. हो, बघताय काय? फोन उचला. हॅलो. हा बोल. नाही नाही, आता बरी आहे ती. डिस्चार्ज मिळाला ना, आता आराम करते. हा, काय बोलतो? तू येणार आहेस? काय म्हणतोय? कोण? फोन. एक मिनिट. नाही नाही, काय ते आता कळलं ना सगळ्यांना, तू आजारी होती म्हणून चौकशी करायला फोन करतायत. कोणाचा फोन आहे? अगं आपला बाबू कांदा बटाटा सापलाय. हा. हॅलो. हा, एक मिनिट. बोल तिच्याशी बोल. हा, घे, बोल. हा, नमस्कार. हो, नाही, आराम करते. आजचा दिवस आराम करेन आणि उद्यापासून परत. हो, मी करते तुम्हाला फोन परत. काय तुला काय बरं वाटत नाही काय? नाही, तसं काही नाही. कुणाचा फोन आला होता का रे अजून? नाही म्हणजे तुझ्याकडे फोन होता ना मला. नाही, दुसऱ्या कोणाचा फोन नाही आला. नाही आला तेच बरं झालं. हा, नाही तर मग फोन मागितला असता नाही हॅलो करत बसली असती. आता पण नाम्या बोलला म्हणून उचलला फोन, नाही तर उचललाच नसता मी. मी आलेच जरा आनंद. पुढे निघाली आता? लगेच जाऊ नको मार्केटला. आराम कर. खूप झाला आराम. हा? अरे हे पोरी तर कठीण आहे बाबा खरंच. तू ये ना. तू आज अचानक इथे अशी? थोडं काम होतं. तन्मय कुठे आहे? तो सकाळीच बाहेर गेलाय. बाहेर? कधी येईल? काही सांगून गेला नाही ग. तो एकदा गेला की त्याचा काही पत्ता नसतो. काही निरोप होता का? मी देते त्याला. किंवा तू फोन करतेस का त्याला? केला होता ग, त्याने उचलला नाही आणि आता तर ऑफ लागतोय. तुझा फोन वाजतोय, लक्ष कुठे आहे तुझं? तिथे असायला हवं तिथेच आहे. म्हणजे ही वेळ मुलींशी बोलायची नाही. तुला फोन वाजतो म्हणून त्रास होतोय का? घे. म्हणूनच मी म्हटलं घरी जाऊन बघावं. बरं, माझा काही कॉन्टॅक्ट झाला तर मी त्याला तुझा निरोप देईन. ठीक आहे, निघते. अगं अशी उभ्या ये ना, बस ना. नाही, नको. माझा निरोप दे. हा, कॉफी प्यायला जाऊया? कॉफी प्यायला जाऊया? जाऊया का? I hate you. I hate you, तन्मय. अगं
दिवसभर माझ्यासाठी वणवण करत होतीस आणि आता आलोय तर तुला नाही कळणार, नाही कळणार तुला तन्मय. रिक्षा आग्रह खाना શું કામ ફૂરફૂર કરે છે આનંદ તું? અરે વધારે ઇમલી છે એટલે ફૂ ફૂ કરવાની જરૂર નથી. डोकं नका ना खाऊ काका माझं, त्याच्यापेक्षा जेवा ना. काय ग ताई, कुठे गेली होतीस न सांगता? એ તારી તબિયત ઠીક નથી ના? હોસ્પિટલથી આવી ગઈ? શાના માટે બહાર ગયેલી? हा तेच ना, आणि न सांगता गेली. काय ग, एवढं इम्पॉर्टंट काम काय होतं? तुला न बोलता जेवता नाही येत? सारखी आपली बडबड चालूच असते ती. नाम्या, काय चाललंय? लक्ष कुठे तुझं? एक काम धड करत नाहीयेस. ताई, या डब्यासाठी मला प्लास्टिकची पिशवी मिळेल का? कारण कापडी पिशवीत सांडेल ना म्हणून. आग्रहाचं पॅकिंग खूप चांगलं असतं, जेवण नाही सांडत त्यातनं. आणि तसंही आम्ही प्लास्टिक नाही वापरत, त्यामुळे डबा कापडी पिशवीतच मिळेल. बरं, ठीक आहे. अरू, तुझा पॉइंट बरोबर आहे, पण आज काय एकदम हाय पिच साऊंड. हा आरू, तू जरा आराम कर बघू. थकलेस तू. हे बघ, यामुळेच तुझी चिडचिड होते. माझी चिडचिड नाही होते काका. अच्छा, म्हणजे आम्ही सगळे वेडे आहोत? अपू, तू परत बोललीस, आता मार खाशील. अरे मला मिळेल का खायला? આવ 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 દીકરા આવ, બેસ 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 બેસ. आले आले हिरो, आले हिरो. या या या. બેસ બેસ. काय हो, जेवायला आज इथे? हा, ते आई घरी नाहीये ना, म्हणून जेवायला इथे आलो. मिळेल ना? અરે જમ જમ જમ, તારા માટે એકદમ ગરમ ગરમ રોટલા બનવા કેવું હું. હા, તું ડરતો નહીં, ખાઈ જા. आज गुजराती. काय रे नाम्या, काय चाललंय? एकाच ठिकाणी काय घुटमळतोयस? बाकीची कामं नाहीयेत आग्रहामध्ये? बाकीची माणसं नाहीयेत?